चला तर मंडळी, आज आपण गोकुळाष्टमी निमित्त नैवेद्य तयार करणार आहोत। तर इथे मी कृष्णाच्या आवडीचे सुधामा लाडू कसे करायचे हे बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे छान गरम करून कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे सुद्धा आपल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतले अर्धी वाटी। त्याचबरोबर इथे मी खसखस सुद्धा 1 चमचा घातलेला आहे, तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड झाल्यावरती आपले शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे मी मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेले आहे। वाटताना आपल्याला 1 वाटी गूळ घातलेला आहे। गूळ सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचा आहे। त्यानंतर 1 चमचा जायफळ पावडर, 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाडू वळायला आपले सुरुवात करायची। तुम्ही बघू शकता मस्त एकदम तेल तूप न वापरता लाडू छानपैकी वळले जातात। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।